संजय गायकवाड यांचं भुजबळांबाबतचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणत सुनील तटकरे आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मंत्री भुजबळांची पाठराखण केली आहे। शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी भुजबळांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली होती। दरम्यान गायकवाड यांचं वक्तव्य चुकीचं आणि संतापजनक असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तर राजीनाम्याची मागणी चुकीची असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही। तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही, म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा। त्याच्यामध्ये जर जातीय शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे। संजय गायकवाडांना त्यांच्या भावना मांडण्याचा लोकशाहीमध्ये जरूर अधिकार राहू शकतो, पण ज्या भाषेमध्ये त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात ही काही योग्य नाही असं माझं स्पष्टपणाचं त्या ठिकाणी मत आहे। आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करणार आहे की त्यांनी या संदर्भामध्ये योग्य ती दखल नोंद त्या बाबतीमध्ये घ्यावी आणि उचित कारवाई त्या संदर्भातली त्या ठिकाणी करावी। भुजबळांच्या पद्धतीने गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करत आलो, ते त्यांची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करत आले आणि म्हणून त्याच्यामुळे ते एकटे पडले आहेत असं म्हणण्याचं काही कारण मला वाटत नाही। ज्यांनी कोणी राजीनाम्याची मागणी केली ती त्यांची मागणी चुकीची आहे। माननीय भुजबळ साहेब हे या महाराष्ट्रातील ओबीसीचे एक ओबीसी योद्धा ओबीसी नेते आहे। आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते आहोत। आमच्यात थोडेसे मतभेद होऊ शकतात एखाद्या वाक्यावरून एखाद्या, पण मनभेद बिलकुल नाही। आमचे ते एकछत्री नेते आहेत, कालही होते, आजही आणि उद्या राहणार आहे। भुजबळ साहेबांवर जे कोणी टीका करत असतील मी त्या सर्वांचा निषेध करतो।